नमस्कार, भारतीज किचन मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत छान अशी रबडीदार तांदळाची खीर। ड्रायफ्रूट छान आपले भाजून झालेले आहे। आता मी हे काढून घेते। थोडं आपण अर्धा चमचा तूप घालून घेऊया। आता मी हे तांदूळ घेतलेले आहेत, बासमती तांदूळ आहेत। अगदी चमच्याने मोजले तर आपल्या पोहे खाण्याचे चमचे भरून 3 चमचे मी हे तांदूळ घेतलेले आहेत आणि फक्त छान असे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तांदूळ आपले छान असे भाजून झालेले आहेत। खरपूस वास देखील यायला लागलेला आहे। आता यात मी एका साइडला मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे। ते दूध आपण यात घालून घेऊया। जवळजवळ 2 फुलपात्र भरून मी दूध टाकून घेतलेलं आहे। तुम्ही दूध आणि पाणी मिक्स करू शकता। आता आपल्याला कुकरचं झाकण लावून छान असं तांदूळ शिजवून घ्यायचं आहे। गॅस मी फास्ट केलेला आहे। आता मी जवळजवळ 3 शिट्ट्या करून घेणार आहे। आता आपण दुसरी तयारी करून घेऊया। आता हे मी छान अशी बारीक अशी पेस्ट तयार करून घेते। मी चालू करते आणि मंद गॅस करून आपल्याला छान अशी परत छान अशी मिक्स करून घ्यायची आहे खीर। बघू शकता तुम्ही छान अशी आपली रबडीदार खीर तयार झालेली आहे। अजून आपल्याला छान अशी थंड करून घ्यायची आहे। गॅस बंद करते, आपली खीर तयार झालेली आहे। सोप्या पद्धतीने आपण अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने तांदळाची रबडीदार खीर बनवलेली आहे। तुम्ही एकदा नक्की करा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।